इस्रायल आणि हमास यांच्यातील मागील 15 महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आलंय। युद्धविराम आणि बंधकांच्या बाबतीत झालेल्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी सध्या हालचाली सुरू झाल्या। मात्र या 15 महिन्यात नेमकं काय काय घडलंय पाहूया। 7 ऑक्टोबर 2023 ला हमासच्या अतिरेक्यानं दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी करत हिंसाचार घडवला। हमासच्या या हवाई हल्ल्यात या परिसरातील संपूर्ण नाकाबंदी ही करण्यात आली होती। 8 ऑक्टोबरला लेबननच्या हिजबुल्ला संघटनेने इस्रायलवर हल्ल्याचा दावा करत पॅलेस्टाईनला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं। 13 ऑक्टोबरला इस्रायलने गाझा शहरातील नागरिकांना दक्षिणेकडे जाण्याचा सल्ला दिला, त्यामुळे गाझातील जवळपास सर्व लोकसंख्या ही विस्थापित झाली होती। 19 ऑक्टोबरला एका अमेरिकन जहाजाने यमन येथून इस्रायलवर डागण्यात आलेल्या मिसाईल आणि ड्रोनला रोखले, यामुळे मोठा अनर्थ टळला। 21 ऑक्टोबरला इजिप्त येथून गाझा पट्टीत राफा हद्दीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची परवानगीही देण्यात आली होती, परंतु तरीही हे मानव निर्मित संकट अधिक गडद होत गेले। 27 ऑक्टोबरला इस्रायलने प्रत्युत्तर देत गाझात पहिला जमिनी हल्ला केला। 15 नोव्हेंबरला इस्रायलच्या सैन्याने गाझातील सर्वात मोठे रुग्णालय अल शिफा हे ताब्यात घेतले। यानंतर पुढील काही आठवड्यातच उत्तर गाझातील सर्व रुग्णालय हे बंद झाले। या करारानंतर आता 15 महिन्यांपासून सुरू असलेला हा संघर्ष लवकरच थांबणार असल्याची शक्यता आहे।